नमस्कार मित्रांनो, सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आपण आलेलो आहोत अनुस्करा घाट। हा अनुस्कराचा घाट आहे बरं का, अनुस्करा घाट आहे आणि हे इथलं दृश्य छान वाटलं म्हणून व्हिडिओ करून तुम्हाला दाखवत आहे। आणि हा एक धरण दिसतंय बरं का, वरून मस्त असं हे अनुस्करा घाटामधून दृश्य दिसत आहे। आणि तुम्हाला हे दृश्य कसं काय वाटतं ते सांगा। आणि मित्रांनो, ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करून घ्या। असेच आपल्याला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच मस्त व्हिडिओ आपण करून तुम्हाला व्हिडिओ करून दाखवू। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। हा अनुस्करा घाट आहे। इथलं वातावरण एकदम फ्रेश आणि मस्त वाटतंय बरं का, आणि फॅन्टॅस्टिक आहे। आणि इथलं जे दृश्य पण आहे ना, एकदम मस्त आहे, जबरदस्त असं दृश्य आहे। पूर्ण जंगल एरिया टाइप आहे, मतलब मस्त आणि दिसायला पण छान आहे। भरपूर वळणाचा घाट आहे बरं का। आपण इथून अनुस्करा गोव्यावरून आपण चाललोय ना, घरी चाललोय। त्यामुळे आपण जाता जाता आपल्याला व्हिडिओ म्हणजे आपल्याला वातावरण इथलं छान वाटलं आणि हा घाट आणि इथलं वरचं दृश्य मस्त वाटलं म्हणून आपण व्हिडिओ करत आहे। तरी सर्वांनी व्हिडिओ पहा। आणि हा दिसतोय बघा, घाट दिसतोय, पूर्ण हा घाट दिसतोय। तर हा अनुस्करा घाट आहे। जे पण कोणी ह्याला जाचाल ते कुठं गोव्याला जातात चाल ना, तर कराडमधून डायरेक्ट इस्लामपूर आणि अनुस्करा घाट, पुन्हा ओनी, पाचाळ आणि ओनी असं ह्या रस्त्यानं जावा। मस्त रस्ता आहे, चांगला रस्ता आहे। मी ह्याच रस्त्यावर म्हणजे ह्या रस्ता रूट वापरला जातो, मी वापरतो। हाच रस्ता मस्त आहे बरं का गोव्याला जाण्यासाठी। आणि भरपूर ट्रॅफिक वगैरे इकडून कमीच असतं बरं का ह्या बाजूनं। तर हा व्हिडिओ कसा काय वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो। चला, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला, ओके, बाय बाय सर्वांनी, बाय बाय।